पायलटनं दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं. कौटुंबिक अडचणींमुळे पायलटला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? रोहित पवारांना शंका. मोठा स्फोट करण्यासाठी विमानामध्ये अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा. विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही. दादांच्या अपघातावर जय पवारांकडून शंका उपस्थित. अजित पवारांच्या निधनाच्या 21 दिवसानंतर जय पवारांचं स्टेटस. व्हीएसआर कंपनीला तत्काळ उड्डाणं चालवण्यास बंदी घालावी. कंपनीच्या गैरकारभाराची सखोल चौकशी व्हावी. व्हॉट्सअप स्टेटस ठेवत दादांच्या अपघातावर जय पवारांनी पहिल्यांदाच वर्तवली शंका. 1100 डिग्री तापमानावर तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं. दादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स ठेवलेल्या जागेच्या केबल जळालेल्या नाहीत, कागद जळाली नाहीत. तोच नियम ब्लॅक बॉक्सलाही लागू. रोहित पवारांकडून शंका व्यक्त. अजितदादांच्या विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स जाणं अशक्य. घड्याळ, मोबाईल सापडतो, मग ब्लॅक बॉक्स कसा गेला? ब्लॅक बॉक्स जाण्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. जयंत पाटलांचं वक्तव्य. पायलट लेगसी लेअर जेट दोन्ही विमान अनधिकृतरित्या चालवत होता. विमानाचं रजिस्ट्रेशन सुद्धा संशयास्पद. अमेरिकेतून जुनाट विमान आणलं होतं. रोहित पवारांचा आरोप. पत्रकार परिषद घेऊन न्याय मिळणार असेल म्हणून रोहित पवार असं करत असतील. योग्य व्यासपीठावर शंका मांडल्या तर त्यांचं निरसन होईल. रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया. विलिनीकरणानंतर आम्ही एनडीएमध्ये जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता. दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटानं हा अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवारांचा मोठा आरोप. सत्तेतील अनेक लोक व्हीएसआर कंपनीच्या मालकाशी संबंधित. कंपनीवर अद्याप बंदी का नाही? काहींची कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी धडपड. रोहित पवारांचा आरोप. सरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार. राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका. पुरावे तपास यंत्रणांना द्याय, पत्रकार परिषद कशाला? चंद्रकांत पाटलांचाही रोहित पवारांवर निशाणा. पडद्यामागच्या राजकीय घडामोडींमुळे दादा अस्वस्थ होते असं रोहित पवार म्हणाले. काल रोहित पवारांची कोर्टामध्ये भेट झाली तेव्हा चर्चा झाली. संजय राऊतांचा दावा. तर 1-2 दिवसामध्ये पुन्हा या संदर्भात चर्चा करणार. राऊतांचं वक्तव्य. जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या. रोहित पवारांची माहिती. विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते. रोहित पवारांचं मोठं विधान. राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी जयंत पाटलांच्या घरी बैठका. रोहित पवारांचा दाखला देत नाना पटोलेंचं वक्तव्य. 2 कुटुंब एकत्र येत असतील तर अडवू नका. पटोलेंची भूमिका. विलिनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती. विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता. चर्चेसाठी मुंबई, बारामतीमध्ये 9 बैठका. पवारांच्या एका बड्या नेत्याची टीव्ही9 मराठीला माहिती. विलिनीकरणाला राष्ट्रवादीमधील गटाचा विरोध म्हणजे अंदर की बात. अंदर की बात कधीतरी पुढे येईल. रोहित पवार आणि सुनील तटकरेंना बोलू द्या. सध्या आम्ही जनता म्हणून ऐकू. मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही. 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार होतील. प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती. सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांच्या सह्या करणारे 35 आमदार दादांच्या विचारांचे. मात्र 5 ते 6 लोकांनी सह्या केलेल्या नाहीत. रोहित पवारांची नाव न घेता पटेल आणि तटकरेंवर टीका. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा दादांच्या लोकांनी विचार करावा. आम्ही दादांनी केलेल्या चर्चेची वस्तुस्थिती सांगितली. अजितदादांची इच्छा काय होती यावर आम्ही बोललो. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. रोहित पवारांकडून जनतेची दिशाभूल. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका. मुद्दे नसतानाही रोहित पवार रोज पत्रकार परिषद घेत आहेत. रोहित पवारांनी राऊतांना गुरु मानलंय का? बन यांचा खुसक सवाल. रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्याची माहिती. झेड+ सुरक्षेची पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात धक्कादायक खुलाशानंतर सुरक्षेची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन देणार. मी राजकीय भूकंपाबाबत कुठलंही ट्विट केलं नव्हतं. रोहित पवारांनी पुरावा द्यावा. समित ठक्कर यांचं प्रत्युत्तर. भाजपशी संबंधित समित ठक्कर यांच्या महाराष्ट्रामध्ये काही मोठं घडणार या जुन्या ट्विटचा संदर्भ रोहित पवारांनी दिला होता. अजित पवारांवरील एआयद्वारे बनवलेले व्हिडिओ प्रसारित करणं थांबवा, अन्यथा गुन्हा दाखल होईल. सुनील तटकरेंचं निवेदन. खोटी दिशाभूल करणारी वक्तव्य प्रसारित करणं दंडनीय गुन्हा. तटकरेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपणार. अमोल मिटकरींबाबतचा निर्णय कोर कमिटी घेईल. विधान परिषदेच्या जागेसंदर्भात आता कुठलंही भाष्य करणार नाही. प्रफुल्ल पटेल यांची सावध भूमिका. सांगलीमध्ये भाजपकडून राष्ट्रवादी अजित पवार गटावर दमदाटीचा प्रकार. जयंत पाटलांचा दावा. झेडपीमधील सत्ता स्थापनेबाबत बोलताना अजित पवार गट मोडू शकत नाही असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला होता.
सांगली जिल्हा परिषदेमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपसोबत युती करावी. आर पाटलांचे बंधू सुरेश पाटलांची जयंत पाटलांच्या समोर मागणी, तर सुरेश पाटलांची भूमिका वैयक्तिक. रोहित पाटलांची प्रतिक्रिया. मंत्रालयामधील लाच प्रकरणामध्ये स्टिंग ऑपरेशन TV9 वर तक्रारदारानं केलेलं स्टिंग ऑपरेशन TV9च्या हाती 50,000 रुपयांची लाच मागताना मंत्री झिरवाळचे PA आणि क्लार्क राजू ढेरिंगेंसह रामदास गाडे कॅमेऱ्यामध्ये कैद. महाराष्ट्रामधील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक. शरद पवार, रामदास आठवले आणि प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह दिग्गज खासदारांचा कार्यकाळ संपणार. रिक्त जागांसाठी राजकीय हालचालींना वेग. शरद पवारांकडून पुन्हा राज्यसभेवर जाण्याची तयारी. पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास समवियातील तिन्ही पक्षांचा होकार. सूत्रांची माहिती. राज्यसभेत पवारांना समर्थन देण्याच्या बदल्यामध्ये काँग्रेस विधान परिषदेवर दावा करण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. विधान परिषदेमध्ये 1 जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी करण्याची शक्यता. वक्तव्य करताना काळजी घेण्याच्या काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या नेत्यांना सूचना. टिपू सुलतानच्या वादानंतर आजच्या बैठकीमध्ये सूचना केल्याची सूत्रांची माहिती. मुंबईतील काँग्रेसच्या बैठकीमध्ये चंद्रपूर महापौर प्रकरणावर चर्चा. काँग्रेसचा महापौर का झाला नाही याबद्दल नेत्यांना विचारणा करण्यात आल्याची सूत्रांची माहिती. या संदर्भात पक्षाकडून समिती नेमली जाणार. राज ठाकरेंनी नंदनवन बंगल्यावर घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. केडीएमसीमध्ये दिलेल्या पाठिंब्याबद्दल शिंदेंनी राज ठाकरेंचे आभार मानले, तर मनसेकडूनही सभागृहात सहकार्याचं राज ठाकरेंचं आश्वासन. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार खासदार शिवसेनेच्या संपर्कात. सूत्रांची माहिती. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकर यांची शिवसेनेशी जवळीक. दोघांनी उदय सामंत आणि गोगावलेंची भेट घेतली. बांगलादेशी मुस्लिम अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या आक्रमक. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये पाहणी करत अधिकाऱ्यांना विचारला जाब. पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीच्या अपहरणाच्या आरोपानंतर संतापाची लाट. संपूर्ण शहर बंद. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. पडळकर, संग्राम जगतापांच्या नेतृत्वात मोर्चा. आई भावावर हल्ला करत तरुणीचं अपहरण झाल्याचा आरोप. अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर. आमचा प्रेम संबंध असल्यानं मर्जीनं मुलासोबत गेले. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही. भिगवणमधील कथित अपहरण झालेल्या तरुणीचा दावा. मुलगी आरोपीच्या ताब्यात असल्यानं असं बोलतीये. व्हिडिओ जबरदस्तीनं बनवण्यात आल्याचा आमदार संग्राम जगतापांचा आरोप, तर आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. जगतापांची प्रतिक्रिया. राजकीय पुढाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून कुटुंबाला न्याय द्यावा. पोलिसांनी अझरवर कारवाई केली तर पोलिसांच्या हत्तीवरून मिरवणूक काढणार. गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल प्राप्त. समितीने केलेल्या शिफारशीनुसार कारवाई करणार. महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती. अहवालानुसार पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याचा अंदाज. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट. अर्थसंकल्पाबाबत भेट घेतल्याची तानाजी सावंत यांची माहिती. जगदाळे कुटुंबासह मेधा कुलकर्णींनी घेतली शिंदे बावनकुळेंची भेट. आसावरी जगदाळेंना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याबाबत सविस्तर चर्चा. उपमुख्यमंत्री शिंदे बावनकुळेंकडून कार्यवाहीचे निर्देश. भिवंडीमध्ये भाजपच्या 9 नगरसेवकांचा महाविकास आघाडीला पाठिंबा. महाविकास आघाडीचा महापौर होणार. काँग्रेसच्या 30 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 12 नगरसेवकांना, भाजपच्या 9 नगरसेवकांचा पाठिंबा जाहीर. ठाण्यामधील भाजप युवा मोर्चामधील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी. पालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी करणारे पदाधिकारी पुन्हा पक्षात सक्रिय झाल्यानं नाराजी. कारवाई न केल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा भाजप युवा मोर्चाचा इशारा. पतीला नोकरीमध्ये रुजू करून घेण्यासाठी धनंजय मुंडेंकडून आर्थिक फसवणूक. 25 लाख रुपये मागितल्याचा रंजना नागपूरकरांचा आरोप, तर धनंजय मुंडेंचं नाव विनाकारण बदनाम करू नका. मुंडे समर्थक अविनाश नाईकावडेंची प्रतिक्रिया. बीडच्या परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरण. संशयितांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग चाचणी पूर्ण. संशयितांच्या चाचण्यांच्या अहवालाची एसआयटीला प्रतीक्षा. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी अशफाक मकानदारला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर. अशफाक मकानदारकडून आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड करण्यास मदत. अशफाक मकानदार 20 महिन्यांपासून तुरुंगात. संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार प्रतिमा लावणार. टिपू सुलतानच्या प्रश्नावरून उपमहापौर शाने हिंद यांचं उत्तर, तर झाशीची राणी सावित्रीबाईंची प्रतिमा द्या, तीही आम्ही लावू. उपमहापौरांची प्रतिक्रिया. मालेगाव महापालिकेची पहिलीच महासभा वादळी ठरली. टिपू सुलतानच्या फोटोवरील वादानंतर पहिलीच महासभा. भाजप शिवसेनेकडून महापौर आणि उपमहापौरांना महापुरुषांची फोटो फ्रेम आणि संविधानाची फ्रेम भेट. मालेगावमध्ये प्रशासकीय काळात झालेल्या विकास कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी. भाजपच्या 2 नगरसेवकांकडून सभागृहात मागणी. प्रशासकीय काळामध्ये बहुसंख्य कामं बेकायदेशीर झाल्याचा आरोप. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून प्रभाकर शिंदेंना संधी. अर्ज दाखल केला असून 20 फेब्रुवारीला निवड होणार.